असाच कल्ला करायला आपण 3:30 घेऊन आलो आहे कल्ल्यामध्ये. सॉरी ठाण्यामधील कळव्यामध्ये आपण आलेलो आहोत आणि आपल्या सोबत आहेत न्यू शारदा सोसायटी आणि नरेश स्मृती सोसायटी मधील सर्व सभासद. मी तेजपाल वाघ तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो 3:30 मध्ये. कळव्यातल्या लोकांचा उत्साह फार दांडगा आहे. जाणून घेऊयात या लोकांबद्दल. आपलं नाव? शमिता शैलेश कोचरेकर. काय काय उपक्रम राबवता तुम्ही एकत्र येऊन? आमच्या सोसायटीतले नरेश स्मृती आणि न्यू शारदामधले आता जे लोक जमलेले आहेत ते भरपूर उत्साही आहेत. तुम्हाला दिसतच आहे पूर्ण आमच्याकडे होळी, दही अंडी, पुन्हा हळदी कुंकू समारंभ संक्रांतीचा हे उत्सव जोरात म्हणजे लेडीजमध्ये साजरे होतात. जेंट्समध्ये म्हटलं तर दही अंडीचा उत्सव साजरा होतोच. होळीचा पण होतो, रंगपंचमी हे उत्सव एकमेकांना मिळून मिसळून सगळे रंग उधळून करतात. आणि गणपती तर काय विषयच नाही. हो, गणपती पण आमच्या जवळ बसलेला असतो. 3:30 सारखा जो गेम शो आहे तसा गेम शो तुम्ही अगोदर कधी खेळलात? नाही. म्हणजे सोसायटी अंतर्गत? नाही, कधीच नाही. नाही. म्हणजे पहिल्यांदाच अशी धमाल तुम्ही करणार आहे? पहिल्यांदाच आम्ही धमाल करणार आहोत. बर. त्याच्यासाठी भरपूर उत्साहित आहेत आमच्या सोसायटीतली माणसं. हो, नक्कीच ते कळतंय. लवकरच चालू करा तुम्ही, कारण त्यांना पुष्कळ उत्साह चालू झालाय त्यांचा. चला तर मग सगळेजण तयार? हो. बोला 3:30. आता आपण सुरुवात करतोय आपल्या पहिल्या राऊंडला, म्हणजे अंदाजे किती राऊंडला. पण तत्पूर्वी मी तुम्हाला सगळ्यांना एका ठराविक नंबरची टोकन्स देणार आहे आणि याच टोकन्स मधून आपले 3 भाग्यवान स्पर्धक निवडले जाणार आहेत लकी ड्रॉ पद्धतीनं. ते खेळतील आपला पहिला राऊंड अंदाजे किती. चला तर आपण टोकन्स वाटूयात. बघूयात कोण आहेत 3 भाग्यवान स्पर्धक. आणि हे 3 भाग्यवान स्पर्धक निवडण्यासाठी मी छोट्याशा श्रुतीला इथं बोलवलंय. श्रुती, यातली मला तू 3 टोकन्स हातात काढून दे. पहिला क्रमांक आहे 41. अभिनंदन. या. दुसरा भाग्यवान स्पर्धक आहे 56. अभिनंदन. आणि तिसरा भाग्यवान स्पर्धक आहे क्रमांक 55. अभिनंदन. या राऊंड मध्ये आपण रोजच्या जीवनात लागणाऱ्या एका वस्तूची बोली लावणार आहोत. पण ही बोली लावण्यासाठी पहिल्यांदा अधिकार कोण मिळवणार यासाठी टाकणार आहोत आपण नशिबाचे फासे. ज्याच्या फास्याचा अंक जास्त तो पहिल्यांदा बोली लावेल. ठीक आहे? सगळेजण तयार? चला तर मग फासे टाकायला सुरुवात करूया. पण तत्पूर्वी आपण जाणून घेऊयात या 3 स्पर्धकांबद्दल. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? ज्योती शिवाजी सोनार. मला सांगा 3:30 सारखा गेम शो तुम्ही कधी खेळलात? नाही, फर्स्ट टाइम खेळतोय. मग काय घरात मनोरंजनाचं साधन काय असतं? टीव्ही किंवा टेप रेकॉर्डर लावून आम्ही टीव्ही किंवा टेप रेकॉर्डर ऐकून काम करत राहणे. बरोबर. पण मग टीव्हीवर काय काय बघता? सिरियल जी टीव्हीचे प्रोग्राम शक्यतो जास्त सगळे बघता. आवडती सिरियल कुठली झी मराठीवरची? होम मिनिस्टर. होम मिनिस्टर. बर. पण आता 3:30 त्याच्या जागेवर येत आहे. त्याच्यातही अशीच धमाल होणार आहे. पण तरी पण दुसरा कुठल्या आवडती सिरियल? होम मिनिस्टर ही सिरियल आम्हाला खूप आवडत होती, पण आता ती संपणार. त्याच्या जागी आम्ही खूप कुंकू सिरियल खूप आवडीने बघतो. कुंकू आवडते? त्यातली कामं पण सगळ्यांची आवडतात. हो. पण मग चित्रपट बघायला जाता तुम्ही बाहेर? नाही, कधीच नाही. वेळच नाही मिळत घरातून बाहेर. पण मग आठवते असं की शेवटचा चित्रपट आपण कुठला बघितलाय? हम आपके है कौन. सोनार त्यांनी शेवटचा फिल्म बघितलेली आहे हम आपके है कौन. कोण होतं त्याच्यामध्ये? सलमान खान आणि माधुरी दीक्षित. मग त्याच्यानंतर परत बघितलाच नाही चित्रपट? हम साथ साथ है बघितलं. हम साथ साथ है बघितलेला आहे. सगळे कौटुंबिक पिक्चर त्यांनी बघितलेले आहेत. कौटुंबिक पिक्चर बघायला खूप आवडतात. पण मग जास्त टेन्शन नसलेले पिक्चर आवडतात तुम्हाला? बरं. वळूयात आपल्या पुढच्या स्पर्धकाकडे. नमस्कार. आपलं नाव? कविता माबलेश्वर अणवेकर. बर. कविता ताई, तुम्ही मनोरंजनाचं कुठलं साधन वापरता? असं तर कलसच बघतात आम्ही, कलसमध्ये हिंदीच्या. बर. मग हिंदी जास्त बघता? मराठी कमी. असं फिल्म्स कुठल्या बघितल्यात? फिल्म तेवढा जात नाही बघायला. जात नाही का? मग घरी बघायचं. वेळच मिळत नाही? नाही, तसं काय नाही. घरी टीव्ही आहे ना, तसे म्हणून टीव्ही मध्येच बघायचं जास्त. पण मग कधी असं बाहेर फिरायला वगैरे जातात? तशी फिरायला जातात. बर. पण मग काय प्लॅन असतो तुमचा? तसं काही नाही, गेलं तर मुंबईला वगैरे येत नाही तर ठाण्या वगैरे मध्येच. पण निघालं तरी काहीतरी शॉपिंगच्या निमित्तानं फिरणं होत असेल तुमचं? दुसरा स्पेशल नाही. कधी जाता? आठवड्यातला एक दिवस असा ठरवलेला असतो की या दिवशी जायचं? नाही, 2 महिन्यातून 3 महिन्यातून. 2 महिन्यातून 3 महिन्यातून एकदा?
तरी पण साधारण कधी असं काहीतरी प्लॅनिंग असेल ना की बाबा आम्ही असं असं जातो वगैरे? नाही तसं काय नाही, गावाला वगैरे जायचं असलं तरच शॉपिंग जास्त होते. पण मग शनिवार रविवार कधी बाहेर पडतात नाही नाही घरी का? पण म्हणजे असंच की फार बाहेर गर्दी असते, तसं traffic काय असतं नाही, म्हणून? रोजचं काय तर फिरायचं असं पण असते ना. बरं बरं, पण मग त्यापेक्षा आपलं काम बरं आणि आपण हो, भले. हो. बरं, वळूयात पुढच्या स्पर्धकाकडे. नमस्कार, नमस्कार. आपलं नाव? स्मिता सुरेंद्र आर्यमाने. आर्यमाने मावशी आपल्या बरोबर आहेत, विचारूयात त्यांच्याबद्दल. मावशी मावशी म्हणायला हरकत नाही, माझ्या आईच्याच बरोबर हो, तुम्ही. मी पहिले जी टीव्हीचे आभार मानते, कारण जी टीव्हीमुळे मी आज आली समोर, कॅमेरा समोर आली. बरं, म्हणजे पहिल्यांदाच येत आहे तुम्ही. हो म्हणजे ज्या झी मराठीला आपण बघतो टीव्हीवर, त्याच्यात आता आपण दिसणार. दिसणार. काय उत्सुकता आहे तुमच्या मनात? मी जिंकावं 3:30चा कार्यक्रमात माझा असं खूप मनापासून हो, वाटतं. मनापासून वाटतं. घरी कोण कोण असतं? मी, माझे मिस्टर, मुलगा मुलगा? आणि सासूबाई. बरं, मुलगा काय करतो? मुलगा आता 9वीला आहे. 9वीला आहे. बरं बरं, म्हणजे अजून काही टेन्शन नाहीये, त्याची नाही, 10वी अजून 10वी जवळ आहे, आहे. हो. म्हणजे या वर्षी 10वी आहे त्याची. नाही, यंदा 9वी आहे त्याची. बरं, पण मग अभ्यासाची कटकट फार करत असेल हो तो. असेल ना. मग ओरडता तुम्ही त्याला? हो. काय कसं ओरडता जरा सांगा ना आम्हाला. काय म्हणजे माझे धीर आवाज देतात बघा मागून. बरं बरं, जगातल्या सगळ्या आया या मुलांना अभ्यासाबद्दल ओरडत असतात. आता एक आई आपल्याला सांगणार आहे की मुलांना कसं ओरडायचं ते अभ्यास करण्यासाठी. सांगा, काय नाव त्याचं? ओंकार. ओंकार. ओंकार आहे इथे? नाही, तो मावशीकडे गेलाय. बरं 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 बरं, काय म्हणता त्याला अभ्यास कर म्हणून? सारखं ओरडायला लागतं? नाही, अभ्यास म्हणजे असं काय करायचं, अभ्यास कर ओंकार, अभ्यास कर, मागे जरा लागावं लागतं. हा, नाहीतर काय होईल अभ्यास नाही झाला तर? मार्क कमी मिळतात. बरं, पण तो कोण व्हावा असं तुम्हाला वाटतं? इच्छा काय तुमची? त्याला पायलट बनायचंय. पायलट बनायचंय. बरोबर, पायलट खरं मलाही बनायला आवडेल, पण माझेही पाय लटलट कापतात म्हणून मी पायलट बनलो नाही. हे आहेत आपले 3 भाग्यवान स्पर्धक, यांच्याबरोबर आपण खेळणार आहोत आपला पहिला राऊंड. अंदाजे किती राऊंड? या राऊंड मध्ये तुमच्या समोर एक वस्तू ठेवलेली आहे, याला म्हणतात रसनिर्मिती उपकरण. कळलं का? शुद्ध मराठीत सांगू? शुद्ध मराठीत नाही. शुद्ध मराठीमध्ये याला ज्यूस एक्स्ट्रॅक्टर असं म्हणतात. त्याचे फीचर्स मी तुम्हाला सांगतो. 400 वॅट्सचा आहे हा, सोबत पुशर, प्रोटेक्टिव्ह कव्हर, स्क्रूइंग क्लॅम्प आणि पल्प कंटेनर याच्यामध्ये आहे. याची तुम्हाला बोली लावायची आहे, पण बोली कोण पहिल्यांदा लावणार हे ठरवण्यासाठी आपण टाकतोय नशिबाचे भासे. चला तर सुरुवात करूयात आपण सोनारताईंपासून. सोनारताईंना मिळाले 2 अंक. कविताताई. कविताताईंनाही मिळाले 2 अंक. बघूयात आर्यमाने मावशी. आर्यमाने मावशीने मिळाले 5 अंक. कविताताई आणि सोनारताई यांच्यामुळे टाय झालाय. बघूयात त्या दोघींमध्ये कोण जास्त अंक मिळवते ते. 6 अंक. कविताताई 1 अंक. सोनारताईंना मिळालेत 6 अंक, आर्यमाने मावशींना मिळालेत 5 अंक आणि कविताताईंना मिळालेत 1 अंक. त्यामुळे बोली पहिल्यांदा लावणार आहेत सोनारताई, त्याच्यानंतर आर्यमाने मावशी आणि त्याच्यानंतर कविताताई. चला तर मग बघूयात किती बोली लावतायत त्या. या ज्यूस एक्स्ट्रॅक्टरची किंमत 1500 ते 1800च्या आसपास आहे. 1500 ते 1800. हा. पण आपल्याला एक फिक्स किंमत सांगावी लागेल. 1500. 1500. चांगल्या कंपनीचा एक्स्ट्रॅक्टर आहे. 1850. 5000. बर, 2000. 2000. तुम्हाला काय वाटतंय? आपण यांना विचारू, तुम्हाला काय वाटतंय? 1800. 1800. हा. नक्की? नक्की. ठाम एकदम मतावर? फायनल फायनल. 1800 फायनल किंमत. हा फायनल. चला तर मग आपण फिक्स करून टाकूयात. आता आर्यमाने मावशी या ज्यूस एक्स्ट्रॅक्टरची बोली लावणार आहेत. 1850. 1850. नक्की? नक्की. वाटते तुम्हाला सगळ्यांना 1850? मग काय अंदाज? काय चांगले. बघा नक्की किंमत किती ते नीट ठरवून सांगा. 1850. 1850. 1850. आर्यमाने मावशींनी सांगितलेली किंमत आहे 1850 रुपये. चला आपण ती किंमत फिक्स करून टाकूयात. आर्यमाने मावशी ही किंमत फिक्स करूयात. आर्यमाने मावशींनी 1850 किंमत सांगितलेली आहे. बघूयात कविताताई किती किंमत सांगतायत ते. कविताताई 2099. 2099. कविताताईंनी बोली लावलेली आहे 2999. कविताताई ही बोली फिक्स करायची? 2000. इकडे नाही म्हणतायत. नाही म्हणतायत.
2000 2000 2000 हो. फक्त 2000 चांगल्या क्वालिटीचा ज्यूस एक्स्ट्रॅक्टर आहे. याच्या अगोदर घेतलाय हो 2000 किती? 2000 फिक्स करायचं. 2000. त्यांनी निर्णय बदललेला आहे. 2999 वरून त्या पुन्हा एकदा 2000 वर आलेल्या आहेत. बघूयात किती किंमत अखेरची लावतायत त्या. नाही 2000 2000 फिक्स. हो फिक्स 2000 वर ठाम. हो फिक्स करून टाकायची किंमत. चला फिक्स करून टाकू. आपल्या तीनही स्पर्धकांनी आपापली बोली ही फिक्स केलेली आहे. बघूयात या ज्यूस एक्स्ट्रॅक्टरची नक्की किंमत किती होती. किती असेल अंदाजे किंमत एकदा सांगा. बघूयात या ज्यूस एक्स्ट्रॅक्टरची नक्की किंमत किती येते. आणि याची किंमत आहे 2595 रुपये. म्हणजे या राऊंड मध्ये विजेता ठरल्यात आपल्या कविताताई. त्यांनी बोली लावली होती 2000 रुपये. हा ज्यूस एक्स्ट्रॅक्टर मिळतोय त्यांना. अभिनंदन. आता मला सांगा कविताताई, या ज्यूस एक्स्ट्रॅक्टर मधून तुम्ही पहिल्यांदा ज्यूस कोणाला देणार? सगळ्याला सगळ्याला देणार. हो, सगळ्याला. तुमच्याकडे नव्हता ज्यूस एक्स्ट्रॅक्टर? नव्हता. पण मग मला मिळेल ना? हो सगळ्याला नक्की मिळणार हो, आहे. हो. बरं बरं बरं. अंदाजे किती हा आपला पहिला राऊंड झालेला आहे. आता आपण दुसऱ्या राऊंड कडे वळणार आहोत, सुपर मार्केट राऊंड कडे. पण त्याच्यापूर्वी मला कविताताई ऍपलचा ज्यूस देणार आहेत. ऍपल ज्यूस एकदम सुंदर होता, लई भारी होता. थँक्यू. आता आपण वळतोय आपल्या पुढच्या राऊंड कडे, सुपर मार्केट राऊंड कडे. आणि या राऊंड मध्ये सुद्धा आपण पुन्हा एकदा 3 भाग्यवान स्पर्धक निवडणार आहे. आणि ते स्पर्धक निवडण्यासाठी मी इथे बोलवलंय कौशलला. कौशल, यातली 3 टोकन्स तू मला दे. कौशलनी मला 3 टोकन्स दिलेली आहेत, जे खेळणार आहेत आपला दुसरा राऊंड, सुपर मार्केट राऊंड. बघूयात कोण आहे ते 3 स्पर्धक. पहिला क्रमांक आहे 48. अभिनंदन. दुसरा स्पर्धक आहे ज्याचा क्रमांक आहे क्रमांक 5. अभिनंदन. आणि आपला तिसरा स्पर्धक आहे ज्याचा क्रमांक आहे क्रमांक 25. या 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 राजे या. हे आहेत आपले 3 भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला दुसरा राऊंड, सुपर मार्केट राऊंड. सुपर मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या या 3 भाग्यवान स्पर्धकांबरोबर आपण गप्पा मारतोय. चला तर मग गप्पा मारूयात. तुझं नाव? रोशन कोचरेकर. रोशन कोचरेकर. काय करतोस तू? मी आता 10th स्टँडर्डची परीक्षा दिली. 10वी परीक्षा झालेली आहे. म्हणजे काय आता सगळं मैदानच मोकळं आहे, घोड मैदान. हो मैदानाच मोकळं. मैदानातच जातोस का मग रोज? मैदानातच जातो रोज. बर, काय करतोस? मी आता सध्या क्रिकेटची कोचिंग घेतोय. मग काय क्रिकेट मधल्या गमती जमती सांग ना सुट्टीत. म्हणजे गमती जमती असे आम्ही थट्टा मस्ती असं चालूच असतं. क्रिकेट म्हणजे जास्त करून सर आमच्या जवळ नसतात, बर. त्यामुळे आम्ही मस्तीच चालू असते. क्रिकेट म्हणजे क्रिकेट खेळून मस्ती. बर बर. पण मग क्रिकेट खेळताना तू भांडतोस का, चिडतोस वगैरे? अंपायरवर चिडायला लागतं ना. अंपायरवर चिडायला लागतात, हो. त्याशिवाय क्रिकेट खेळता येत नाही. तुला आवडता नट कोणता सांग ना. ऋतिक रोशन. ऋतिक रोशन. याचं नाव रोशन कोचरेकर आहे. याला ऋतिक रोशन आवडतो. काय रोशन आहे रे. आता या ऋतिकचा फिल्म मधला कुठला तरी एक डान्स मला करून दाखवावा लागेल. नाही नाही असं नाही. रोशनला आपल्या ऋतिक रोशन आवडतो आणि ऋतिक रोशन हा डान्स साठी फेमस आहे. आपल्यासाठी एक स्टेप करून दाखवणार आहे. एक स्टेप. हा रोशन. धन्यवाद रोशन. वळूयात पुढच्या स्पर्धकाकडे. नाव? जयश्री पाटील. जयश्री पाटील. काय करता आपण? मी आत्ताच BMM ग्रॅज्युएट झाले. मी बॅचलर ऑफ मास मीडिया. बरं. ॲडव्हर्टायझिंग. ॲडव्हर्टायझिंग. त्याच्यात काय काय असतं? सगळंच असतं. एडिटिंग, ॲडव्हर्टाइजमेंट कशी बनवायची, सगळं सगळं. बरं बरं बरं. पण याच्या व्यतिरिक्त काही छंद? छंद म्हणजे डान्स करणं वगैरे. डान्स करणं. मूवीज पाहणं. आणि काय पाहणं? मूवीज पाहणे. मूवीज. लेटेस्ट मूवी कुठली बघितली आहे? बदमाश कंपनी. बदमाश कंपनीनं बघितलेली मूवी आहे बदमाश. अजून मनोरंजन काय असतं तुमचं सगळ्यांचं युथचं?
काय नाही, चॅटिंग करणं, फोनवर गप्पा मारणं, बस. बस एवढंच असतं, याच्या व्यतिरिक्त काही नाही. डान्स करतेस ना तू? हो. मग काही डान्स करून दाखव. नाही. नाही, डान्स आवडतो एवढा म्हणल्यावर काहीतरी करून दाखवलं पाहिजे. काय स्पेशालिटी काय डान्स म्हणजे? काय करतेस तू? कुठल्या प्रकारात करतेस? सगळं काही नाही स्पेशल म्हणजे. बरं, म्हणजे असं काही बेसिक शिकलेस असं वगैरे नाही? नाही. पण मग असंच करतेस. मग पार्टिसिपेट करतेस कॉलेजच्या कॉम्पिटिशन हो, मध्ये? केलेत, भरपूर केले. कुठल्या कॉम्पिटिशन मध्ये गेले? मी केळकरच्या कॉलेजमध्ये कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केले. बर. पण मग बाकी हे सगळं करत असताना घरात किती मदत करतेस? ते माझ्या आईला येऊन विचारा. महत्वाचा प्रश्न आहे, ही घरात किती मदत करते? नाही, मी शॉपिंगचं काम करते, त्यामुळे ह्याच्यात नक्कीच मी Shoppingचं चांगलं काही काम? करू शकते. नक्की? हो. असं वाटतंय ठाम? हो. बरं, पण मित्रमैत्रिणींबरोबर शॉपिंगला जातेस तू बाहेर? हो. तरी पण काय म्हणजे पॉकेट मनी तुम्हाला कमी मिळतो का जास्त मिळतो शॉपिंग साठी? पॉकेट मनी मिळतच नाही, तो आम्ही खेचून घेतो कसा खेचून तरी. घेता. म्हणजे जसं टिळक म्हणाले की स्वातंत्र्य मिळवणं हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, Pocket money तसं हे मिळवणं म्हणतात, आमचा जन्मसिद्ध पॉकेट मनी मिळवणे हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे. तो अधिकार हे मिळवतातच. भेटूयात पुढच्या स्पर्धकाला. नमस्कार, आपलं नाव? संगीता गाला. गालावशी तुम्ही काय करता घरी? काही नाही, हसू. म्हणजे जॉब वगैरे करता? नाही. हाऊस वाईफ आहे? हं. मग सगळी घरातली कामं तुम्हालाच करायला लागत असतील. हो, मग घरात कोण मदत करतं खऱ्या अर्थाने तुम्हाला? सध्या तो कोणीच नाही. आम्हीच हजबंड वाईफ आणि माझा एक मुलगा आहे. बर, कितवीला आहे तो? तो त्या थर्डला जाणार, सेकंड. थर्डला जाणार आहे. मग तो खूपच लहान आहे. हो. पण मग सगळी मस्ती कामं तुम्हालाच कामं. करावी लागतात. हो. बरं. मिस्टर काय करतात तुमचे? दुकान आहे. दुकान आहे. मग त्यांना डबा वगैरे देणं अशी भानगड असते? नाही, ते घरी येतात. घरी येतात म्हणजे तेवढं एक चिंता नाहीये तुम्हाला की डबा सकाळी लवकर करून द्यायचा आहे. पण मग काय वाटतं आता तुम्हाला शॉपिंग करताना तुमचे काही असतात अनुभव? हो, काय होतं? म्हणजे असं बाबा हे घ्यायचं ते घ्यायचं. हा. पण मग आता काय वाटतं की महागाई खूप वाढलेली आहे? अडचण म्हणजे बजेट वाढलेला असतो, तर जरा विचार करावा लागते. महागाईमुळे सर्वांनाच हात आकडता घ्यावा लागतो. पण आपल्या सुपर मार्केट राऊंड मध्ये अजिबात हात आकडता घेऊ नका. तुम्हाला खरेदी करायची आहे, त्यासाठी लिमिट आहे 850 रुपयाचं आणि तुमची वेळ चालू होते आता. बघा, सांगा काय काय घरात पाहिजे ते. 30 सेकंद झालेले आहेत. 850 पर्यंत खरेदी करायची आहे. वेळ आहे अजून 10 सेकंद वेळ आहे. 3:30. आपल्या तीनही स्पर्धकांची खरेदी करून झालेली आहे. बघूयात त्यांनी किती खरेदी केली ती टॅली करून बघू. आपल्या तीनही स्पर्धकांची खरेदी करून झालेली आहे, त्याची टॅली सुद्धा झालेली आहे. बघूयात कोण जिंकले सुपर मार्केट राऊंड. रोशननी खरेदी केलेली आहे 981 रुपयांची. जयश्रीने खरेदी केलेली आहे 929 रुपयांची. आणि त्याच्यानंतर गाला मावशींनी खरेदी केलेली आहे 1014 रुपयांची. याचा अर्थ जयश्री विजेती ठरलेली आहे. कसं वाटतंय? मस्त. आता हे बघून आई मला रोज शॉपिंगला पाठवणं, म्हणजे नेहमी ऑलमोस्ट. अगदी अचूक शॉपिंग केल्याबद्दल. अचूक नव्हती ती, बजेटच्या बाहेर होती, पण तरीही योग्य बसलेली आहे. आपल्या सुपर मार्केट राऊंडच्या विजेत्या ठरल्या जयश्री पाटील आणि अंदाजे किती या पहिल्या राऊंडच्या विनर ठरल्या कविताताई. या दोघींमध्ये आपण खेळणार आहोत जॅकपॉट राऊंड. जॅकपॉट राऊंड खेळणारे आता जयश्री पाटील आणि कविताताई. तुम्ही दोघी तयार? याच्यामध्ये तुम्हाला मिळवायचा आहे खजिना. त्या 2 चाव्यांपैकी एक चावी तुम्हाला निवडायची आहे. ही चावी निवडण्याची संधी मिळवण्यासाठी ते खेळणार आहेत 1 मिनिटाचा गेम. आणि आजचा तुमचा गेम असा आहे की तुमच्या समोर ताट आहे आणि त्या ताटामध्ये आहे पीठ. पण त्या पिठात दडली आहेत बटणं, जी तुम्हाला फुंकर मानून तोंडाने उचलून या बाउलमध्ये टाकायची आहेत. आणि याच्यासाठी तुमच्याकडे अवधी आहे फक्त 1 मिनिटाचा. आणि तुमची वेळ चालू होतीये आता. 55 सेकंद झालेले आहेत. 3:30. आता बघूयात कोणी किती बटणं जमा केली आहेत ते. कविताताईंनी किती बटणं जमा केली आहेत ते पहिल्यांदा बघूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18. कविताताईंनी जमा केली आहेत 18 बटणं. बघूयात जयश्री मॅडमनी किती बटणं जमा केली आहेत ते. 1 2 3
4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13 याचाच अर्थ कविताताईंना मिळतीये संधी 2 चाव्यांपैकी 1 चावी निवडण्याची. कविताताई कोणती चावी निवडणार, डावी की उजवी? उजवी. डावी. डावी म्हणतात ते. उजवी नक्की. हिरव्या रंगाची चावी मिळाली आणि लाल रंगाची चावी. बघूयात कुठल्या संदुकीत दडलाय खजिना. 3.5. आपल्या आजच्या भागाच्या उपविजेत्या ठरल्यात कविताताई. त्यांना मिळाली हळद. अभिनंदन. कसं वाटतंय? हळद मिळाली. त्या हळदीचा आता पुरेपूर वापर करणार? वर्ष पूर्ण होणार ना. काय काय करणार वापर? जेवणाला यूज करणार. जेवणाला यूज करणार. ती चेहऱ्याला लावली ना तर ती आयुर्वेदिक हळद आहे. तुमचा चेहरा सुद्धा उजळून निघेल. आणि आजच्या भागाच्या विजेत्या ठरल्यात जयश्री पाटील. त्यांना मिळालाय वॉटर प्युरिफायर. अभिनंदन. थँक्यू. कसं वाटतंय? मस्त. आता या वॉटर प्युरिफायर मधून पहिल्यांदा पाण्याचा ग्लास भरून कुणाला देणार? देवासमोर ठेवणार. 3.5 मध्ये खेळून मजा आली? खूप मजा आली. याच्या अगोदर अशी धमाल मजा केली होती? नाही, पहिल्यांदाच केली आणि नशिबानं सुद्धा खूप चांगली साथ दिलेली आहे. अशीच धमाल मस्ती आपण करत राहणार आहोत तुमच्या आवडत्या कार्यक्रमात 3.5 मध्ये.